हॅलो. बायका फक्त मोठं पोरं झालीत ना त्यांचंच ऐकतात. नवऱ्यावरचं प्रेम कमी होतं, कारण त्यांना वाटतं की हा असाच आहे, नंतर आपल्याला पोरं सांभाळणार. परंतु जेव्हा तुम्ही लग्न करतात त्यावेळी काय बोलतात, काय चालतात आणि कसं राहतात, लहानचं मोठं तर आम्हीच करतो ना, त्याचा विचार तुम्ही करत नाही. म्हणजे तुझं काम झालं, संपला विषय. फक्त पोरं आम्हाला सांभाळतील, बाकी तू कसा पण राहा. म्हणून प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक घरामध्ये हीच प्रथा आहे की पोरांची बाजू आईच घेते. बाप मरमर मरतो बाहेरून, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तो रात्रंदिवसा विचार करतो आणि ते आपण आणून देतो. त्याचा विचार बायकोला नाही आणि पोरांना पण समजत नाही. पण आपण करतो, पण लोक हे घरातले समजू शकत नाही. फक्त तुम्ही आणा आणा, याला हे पाहिजे, तिला ते पाहिजे, हां, म्हणजे तुमचं संपलं काम. आणि नवऱ्याला रिस्पेक्ट द्यायचा नाही, नवऱ्यासंग व्यवस्थित बोलायचं नाही किंवा काय नाही, कारण त्यांना माहिती आहे आता पोरगा मला सांभाळ. अरे पोरगा माझा पण आहे, तुझा पण आहे, पण तू वेळ तर त्याशी बोलू नको ना. तू दोघांपर्यंत सांभाळ. आणि एक गोष्ट सांगतो, मनुष्य कसा पण जगू शकतो, पण स्त्री कशी पण जगू शकत नाही. तो रस्त्यावर जरी पडला त्याला 4 लोक समजून घेणारे असतात, पण स्त्री रस्त्यावर पडली ना, तिला कोणत्या नजरेने कोण कसं बघतं आहे याचं भान स्त्रीने ठेवलं पाहिजे. म्हणून नेहमी नवऱ्याला साथ देणं आणि नवऱ्याला आपली बाजू घेऊन पुढं जाणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण नवऱ्याशिवाय पर्याय नाही. ह्या गोष्टी देवाने जे जोडलेल्या आहेत त्याला कोण जोडू शकत नाही. आणि लास्टला कसं, पोरं जरी चांगले निघाले, वाईट निघाले, शेवटी नवऱ्याचा साथ असतो. हे बाईने कधी विसरू नये. समजला, नवरा आहे तर सगळं काय आहे. ज्या बाईने नवराच समजला नाही ते काहीच नाही. हे ज्या स्त्रीला समजतं त्यांनी समजून घ्यावं, आणि ज्यांना नाही समजत त्यांनी सोडून द्यावं. याला कमेंट करा, ज्यांना आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज.